मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन व्हावे यासाठी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस धुळ्यातून प्रारंभ। अक्कलकोट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। हिट अँड रन या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबवण्याची शिवसेनेची मागणी। विकसित भारत संकल्प यात्रेचे चिलाने ग्रामपंचायतीतर्फे स्वागत। शौर्य दिनानिमित्त भीमनगर येथील विजय स्तंभ येथे अभिवादन। चालकांविरोधात तयार करण्यात आलेला काळा कायदा रद्द करण्याची मागणी आणि स्वस्त धान्य दुकानदारांतर्फे बेमुदत संप पुकारत शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा क्षेत्रात दिनांक 2 ते 22 जानेवारी दरम्यान अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन व्हावे यासाठी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस मंगळवारी धुळे शहरातील आग्रावरील खंडेराव मंदिर येथे महाआरती करून प्रारंभ करण्यात आला। धुळे लोकसभा क्षेत्रात दिनांक 2 ते 22 जानेवारी या कालावधीत काढण्यात येणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रेस धुळे शहरातील आग्रा रोडवरील खंडेराव मंदिर येथे महाआरती करीत प्रारंभ करण्यात आला। धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दैथे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारा हा धार्मिक उपक्रम तमाम श्रीराम भक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे। अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात आले आहे। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तथापि अयोध्या येथे साकारण्यात आलेले मंदिर कसे असेल याबाबत समस्त श्रीराम भक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। या श्रीराम भक्तांना अयोध्येतील मंदिराचे दर्शन व्हावे यासाठी युवा नेते हर्षवर्धन दैते यांनी अभिनव संकल्पना राबवली आहे, जेणेकरून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दर्शन झाल्याची अनुभूती भाविकांना येईल। या शोभायात्रेतून श्रीराम मंदिराच्या पावन प्रतिकृतीचे दर्शन भाविकांना घडेल। धुळे लोकसभा मतदारसंघातील गावागावातून ही शोभायात्रा मार्गक्रमण करणार आहे। शोभायात्रेत हर्षवर्धन दहिते, जितेंद्र सोनवणे, राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, डॉक्टर माधुरी बापना, विजय पाचापूरकर, दिनेश बागोल, नितीन ठाकूर, संजय अग्रवाल, अशोक गवळी यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आणि अगणित बलिदानाच्या दृश्य परिणाम स्वरूपात 22 तारखेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे। या महाउत्सवात सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक भारतीयाने सहभागी होण्यासाठीचा हा एक संकल्प घेऊन हा प्रयत्न आम्ही आज शोभायात्रेच्या माध्यमातून करत आहोत। कारण आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मूळी भाषेमध्ये आपण रामरामाचा जप करतो, त्याच्यामुळे प्रभू श्रीराम हा आपल्या मनामनात आणि कणाकणात वसलेला आहे। आणि या प्रभू श्रीरामाची जे काही 500 वर्षाचा विजनवास होता, या विजनवासातून या महादिव्य सोहळ्याला सर्व हिंदू सकल बांधवांनी सहभागी व्हावं, त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी हा रथ उत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे। तरी या निमित्ताने आपल्या सर्वांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की आपण येत्या 22 जानेवारी रोजी आपल्या परिसरातील, प्रभागातील, वार्डातील, कॉलनीतील जवळच्या मंदिरात जाऊन 22 तारखेला अक्षदा समर्पित करून या महासोहळ्याच्या उत्सवात सहभागी व्हावं, एवढीच विनंती। जय श्रीराम, जय जय श्रीराम। ही शोभायात्रा आज खंडेराव मंदिर पासून प्रारंभ करत असून याचा आजचा समारोप नगाव येथील महादेव मंदिरात होणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही दिवसभरात शहरात ही रॅली फिरणार आहे। नंतर मग धुळे लोकसभेतील 5 मतदारसंघांमध्ये 20 तारखेपर्यंत तिचा प्रवास सुरू राहणार आहे। रॅलीमध्ये सर्वांचा सहभाग आहे। खास करून या रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं, बजरंग दलाचं आणि सकल हिंदू समाजाने इथं मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे। त्यामुळे या सर्वांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने या रॅलीत मोठ्या उत्साहात साजरी होईल असं मला आशावाद आहे। मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्रीफळ वाढवून रॅलीची शोभायात्रेस सुरुवात होणार आहे। शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या लाचखोर मुख्याध्यापिकेस 4000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या लाचखोर मुख्याध्यापिकेस 4000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। लाचखोर मुख्याध्यापिकेविरुद्ध दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत
माध्यमिक शिक्षक पदावर असलेले एक शिक्षक नुकतेच निवृत्त झाले. त्यांना गट विमा योजनेचे 1,33,484 रुपयांचे बिल मंजूर झाले होते. हे बिल उपकोषागार कार्यालय शिंदखेडा येथे पाठवण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी निवृत्त शिक्षकाकडे 5,000 रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 4,000 रुपये देण्याचे ठरले. लाचखोर मुख्याध्यापिकेविरुद्ध तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे दूरध्वनीवरून माहिती दिली. या माहितीवरून धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोंडाईच्यात जाऊन तक्रारदाराची तक्रार घेतली. दिनांक 1 जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावला तेव्हा 4,000 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली कांडवी, राजन कदम, मुकेश ऐरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली. तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे 1,33,000 रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं. या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा या आहेत. ज्यावेळी आमचे तक्रारदार त्या आरोपी लोकसेवक महिला मुख्याध्यापक यांच्याकडे त्यांच्या देयकाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी सदरचं जे देयक आहे ते त्यांना अदा करून देण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 4,000 रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने रंगेहात पकडलेला आहे. या प्रकरणी आम्ही दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, कोणीही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक 1064 याच्यावर देखील आपण संपर्क करू शकता. धन्यवाद. हिट अँड रन या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबवावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. हिट अँड रन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबवावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने भारतीय न्यायिक संहिता 2023 या कायद्यानुसार मोटर वाहन कायदा पारित केला आहे. यानुसार अपघातात जबाबदार असणाऱ्या ट्रक, बस, खासगी वाहन चालकास 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला आहे. या कायद्यात घटनास्थळावरून पळून गेल्यास 7 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह खासगी वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा कठोर आणि अन्यायकारक आहे. याआधी भादवी कलम 279 नुसार बेजबाबदारपणे वाहन चालवणे, 304 बेजबाबदारीमुळे मृत्यू, 338 जीव जोखमीत टाकणे यानुसार वाहन चालकांवर गुन्हा दाखल होत होता. या 2 वर्षाची शिक्षा आणि भादवी 302 नुसार केस दाखल होत होती. आता नव्याने पारित झालेल्या कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील ट्रक चालक संपावर गेले आहेत. या कायद्याविरोधात राज्यभर व देशभर वाहन चालकांनी आंदोलन सुरू केले आहे. ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित झाले असून औषधे, औद्योगिक क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू ते पेट्रोल व डिझेलचे अनेक टँकर रस्त्यावर अडकून पडले आहेत. धुळे जिल्ह्यात या संपामुळे नागरिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या असून पेट्रोल व डिझेलसाठी अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनमाडमध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतून इंधन व गॅस वाहतूक करणारे सुमारे 2,000 पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी या संपात भाग घेतल्यामुळे या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे. तीच गत इतर जीवनावश्यक वस्तूंची झाली असून त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. अनेकांना आजपासूनच या वस्तूंची तीव्रता भासू लागल्याने देशभरात अराजकता निर्माण झाली आहे. नवीन कायदा हा ट्रक चालकांसह खासगी वाहन चालकांच्या जीवावर उठणारा असून
संपूर्ण भारतात दररोज 30 लाख ट्रक, कोट्यवधी खासगी वाहने रस्त्यावर धावत असतात. या क्षेत्रात सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त चालक कार्यरत असून 10 वर्ष शिक्षेचा कायदा प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास अनेक कुटुंबे देशोधडीला लागणार असून अनेक चालक नोकरी सोडणे पसंत करीत आहेत. त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असून या कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, हेमा येवाडे, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुभाष मराठे, मच्छिंद्र निकम, साईदास चव्हाण, संजय जवराज, प्रवीण साळवे, महादू गवळी, छोटू माळी, कैलास मराठे, शरद गोसावी, सुनील चौधरी, संतोष शिंदे, मनोज शिंदे, संतोष शर्मा, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, रामदास कानकाटे, भूषण पाटील, अजय चौधरी, हिमांशू परदेशी, अमोल ठाकूर, वैभव पाटील, योगेश पाटील, सुमित वाघ, बबलू गुरव, आबा बडगुजर, गुलाब धोबी, शालिक्राम सोनवणे, अनिल सिरसाट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2023 मध्ये मोटार वाहन कायद्यामध्ये अनेक बदल त्या ठिकाणी केले. नवीन मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत मध्ये फक्त ट्रक चालकांचा त्या ठिकाणी समावेश नसून खाजगी वाहन चालक आणि ज्याच्याकडे त्या ठिकाणी मोटार 4 चाकी वाहन आहे त्या गाडीवरती मग वाहन चालक म्हणून एखादा IPS अधिकारी असो, जिल्हाधिकारी असो किंवा तत्सम विभागाचा मंत्री किंवा पंतप्रधान देखील असले त्यांच्याकडनं जर त्या ठिकाणी अपघात झाला तर त्या अपघाताच्या परिणामस्वरूप त्या ठिकाणी त्यांना 10 वर्षाची सक्तमजुरी आणि 7 लाखाचा दंड त्या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे. मोटार वाहन कायद्यामध्ये केलेला बदल हा संपूर्ण भारतासाठी, संपूर्ण भारतातल्या वाहन चालकांसाठी त्या ठिकाणी अन्यायकारक आहे. या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करू नये, याच्यामध्ये अजून संशोधन करून नवीन मोटार वाहन कायदा त्या ठिकाणी लागू करावा व ट्रक चालकांना दिलासा देण्यात यावा याकरता आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि हा मोटार वाहन कायदा रद्द करण्याची मागणी केली. शिंदखेडा तालुक्यातील आदर्श कसबे चिलाने ग्रामपंचायतीतर्फे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील आदर्श कसबे चिलाने येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने सदर यात्रेचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे सरपंच जितेंद्र सोनवणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर विकसित भारत संकल्प यात्रेचा फीत कापून पंचायत समिती सदस्य अरुण सोनवणे यांनी उद्घाटन केले. प्रास्ताविक सूत्रसंचालन ग्रामसेवक निलेश निकम यांनी केले. या प्रसंगी माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य अरुण सोनवणे, सरपंच जितेंद्र सोनवणे, उपसरपंच महेंद्र भील, संपर्क अधिकारी CS खर्डे, धमाने प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर ललित कुमार चंद्रे, ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी संतोष सावकारे, भिका पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपमाला पाटील, कुसुमबाई पाटील, नामदेव मगरे, मयूर पाटील, गोपाळ डिगराळे, लीलाबाई मगरे, पूनम भील, सूरज गिरासे, लिपिक मच्छिंद्र भील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सदर यात्रेदरम्यान लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेऊन लाभार्थींना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. यात आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड, उज्ज्वला गॅस नोंदणी करण्यात आली. यावेळी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत प्रधानमंत्री आवास लाभार्थी दीपक पैसानेसह इतर लाभार्थ्यांनी मनोगतात आपल्या गावात प्रत्यक्ष विविध योजनांचा मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र धमानेतर्फे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ललित कुमार चंद्रे, समुदाय अधिकारी डॉक्टर नम्रता पाटील, कमल गठरी, यास्मिन शाह, राजेंद्र बदाने, सुवर्ण पाटील, महेंद्र पाटील, कलीम शेख, देवराम मसाने व चिल्लाने कार्यक्षेत्रातील सर्व आशा उपस्थित होत्या. नियोजनाप्रमाणे आज आपल्या गावी विकसित संकल्प भारत अभियान योजनेअंतर्गत आपल्या गावी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या रथयात्रेच्या निमित्ताने त्या रथाचं उद्घाटन आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब अरुण पाटील यांच्यामार्फत झालेलं आहे. शौर्य दिनानिमित्त धुळे शहरातील साखरी रोडवरील भीमनगर येथील विजय स्तंभ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शौर्य दिनानिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर येथील विजय स्तंभ येथे मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भीमनगर येथे भीमा कोरेगावची प्रतिकृती विजय स्तंभाची गेल्या 7 वर्षापूर्वी उभारणी करण्यात आली आहे. शौर्य दिनानिमित्त येथील विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. अनेक मान्यवरांनी विजय स्तंभ येथे भेट देऊन अभिवादन केले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भीमा कोरेगाव कृती आपण धुळे शहरात भीमनगर साखरोडला उभारण्यात आलेली आहे. तर आपलं पुण्याचं जे भीमा कोरेगाव आहे त्याला 206 वर्ष झालेले आहे आणि आपले जे भीमा कोरेगाव धुळ्यात भीमनगरमध्ये उभारण्यात आलेले याला हे 7वं वर्ष आहे. तर आपले काही लोक नंदुरबार, जळगाव, धुळे
काही लोक तिथपर्यंत आपले गरीब लोक जाऊ नाही शकत दर्शनाला. त्याच्यामुळे आपल्या धुळ्याकर जनता, नंदुरबार, खानदेश आपल्या सर्व बांधूंना माझी कडकडीची विनंती आहे बुवा, जो तिथपर्यंत जाऊ नाही शकत त्यांनी धुळे भीमनगर इथं येऊन भीमा गोरेगावच्या स्तंभाचं दर्शन लेवा. जय भीम. केंद्र सरकारतर्फे चालकांविरोधात तयार करण्यात आलेला काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सर्व मुस्लिम संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारतर्फे चालकांविरोधात तयार करण्यात आलेला काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी मुस्लिम बहुल भागातील सर्व संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनामार्फत चालक प्रकरणामध्ये नवीन कायदा पारित केलेला आहे. यामध्ये वाहन चालकास कमाल 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या वाहन चालकांचा अपघात झाल्यास गरीब वाहन चालक 7 लाख रुपये कुठून आणणार? कोणतेही वाहन चालक जाणून बुजून गाडी ठोकणार आहे का? रस्त्यावर बरेचसे अपघात हे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे होत असतात. त्याच जनावरांना वाचवण्यासाठी चालक स्वतः आपला जीव धोक्यात घालतात. ते जाणून बुजून मुख्य जनावरांचा जीव घेत नाहीत तर मनुष्याचा बळी कसा घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही अपघात हे रस्त्याच्या दुर्घटनेमुळे होत असतात. या सर्वांचा बळी ट्रक चालकास ठरवता येणार नाही. तसेच चालक आंदोलनास गेले तर सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतील. यामुळे केंद्र शासनाने हा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अमीन पटेल, जावेद बिल्डर, अफसर पठाण, वसीम मंत्री, वसीम सरदार, रहीम शेख हाजी, शकील अन्सारी, जमीर शेख, वसीम अन्सारी, आरिफ मिर्झा आदी उपस्थित होते. आज दिनांक 2/1/2024 मी जमीर शेख, अफसर भाई पठाण, अमीन पटेल, वसीम भाई व सर्व ट्रक मोटर चालक मालक असोसिएशन सर्वपक्षीय निवेदन आज धुळे जिल्हा अधिकारी धुळे यांना आम्ही जे मागच्या वर्षी गेल्या जो वर्षी 2023 डिसेंबर महिन्यात जे अमित शाह यांनी काळा कायदा हा ड्रायव्हरांच्या विरुद्ध काढला आहे तो काळा कायदा रद्द करावा अशी आमची सर्व ट्रक चालक मालक ड्रायव्हर क्लीनर सर्व असोसिएशनतर्फे व आम्ही सर्व धुळेकर नागरिकांतर्फे आमचं एक निवेदन आहे ते आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देऊ असं आमचं एक निवेदन आहे. हा ड्रायव्हर म्हणजे काय 10,000 रुपये महिना कमावणारा, 5,000 रुपये 12,000 रुपये महिना कमावणारा व्यक्ती आहे. हा कुठं अपघात झाला तो 10 लाख 5 लाख 10 वर्ष सजा हा कुठं भोगेला. तरी उलट गव्हर्नमेंटने ड्रायव्हर विरुद्ध एक पॉलिसी द्यावी व इन्शुरन्स द्यावं त्यांना. जर कुठं ड्रायव्हर 1000, 1500, 1800 किलोमीटर चालतो तिचं कुठे आउट ऑफ स्टेटमध्ये काय ॲक्सिडेंट वगैरे अपघात वगैरे झाला तर त्याला काय सहायता भेटत नाही. हां उलट गव्हर्नमेंटचं एक जबाबदारी आहे तर ड्रायव्हरला कोणी जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही. ड्रायव्हर म्हणजे हा माणूस आहे. तरी हा काळा कायदा रद्द करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे बेमुदत संप पुकारत शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे बेमुदत संप पुकारत शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक असून राज्य शासनाच्या विविध योजना त्याची अंमलबजावणी करणारे आम्ही घटक आहोत. राज्यात देशात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील परवानाधारक त्रस्त झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. याबाबत सविस्तर निवेदने दिलेली असून सन्माननीय विधानसभा सदस्यांनी आपल्यापुढे आमची बाजू नोंदवली असून सुद्धा आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही खेदाची बाब आहे. त्यामुळे दरमहा 50,000 रुपये मानधन मिळावे, ई पॉश मशीनला 5G प्रणाली देण्यात यावी, प्रति क्विंटल धान्यामागे 2 किलो घट ग्राह्य धरण्यात यावी, कमिशन प्रति क्विंटल 450 रुपये देण्यात यावे व ते येणाऱ्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळावे. या स्वस्त धान्य दुकानदारांच्या कोणत्याही मागण्यांचा विचार झालेला नाही व दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने व ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप फेडरेशनच्या वतीने राज्य व देश पातळीवर संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला असून या आंदोलनाचा पहिला टप्पा दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधावे म्हणून तसेच मीडिया व सन्माननीय लोकप्रतिनिधींना तसेच जनतेला आपल्या प्रश्नाची जाण व्हावी म्हणून व सरकारने तात्काळ दखल घ्यावी यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या 12 डिसेंबर 2023 काळात राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार नागपूर येथे आंदोलनात्मक पवित्रा
घेऊन मंत्री यांना निवेदन दिली होती, त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणून ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील व देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून आपली स्वस्त धान्य दुकाने आपल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य व केंद्रीय संघटनेने घेतलेला असून राज्यभरातील रेशन कार्ड धारक धान्यापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी नानभाऊ पाटोळे, सुधाकर पाटील, राजेंद्रसिंह राजपूत, भाईदास पाटील, विजय पाटील, DS पाटील, RR पाटील, तुषार पाटील, सुरेश कुंभार आदी उपस्थित होते. 1 जानेवारी 2024 संपूर्ण भारत देशातील रेशन दुकानदार आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर आहेत. या काळात रेशन दुकाने पूर्णपणे बंद राहतील. दुकानांना परिपूर्ण कुलपे असून धान्य वाटपाचे POS मशीन हे देखील 100% बंद राहणार आहेत. आम्ही मागील कालावधीमध्ये केंद्र शासनाला, राज्य शासनाला, विविध लोकप्रतिनिधींना, शासकीय अधिकारी बंधूंना यापूर्वी जागृत केलेलं आहे. 12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशनात आमच्या मागण्यांसाठी निवेदन पण दिलेले आहे, परंतु त्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय आणि दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून महासंघाच्या आदेशानुसार आम्ही आज शिंदखेडा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक या संघटनेसह संपूर्ण भारतासह रेशन दुकानदार या 1 तारखेपासून बेमुदत संपावर उतरलेलो आहेत. ज्यावेळेस शासन आमच्या मागण्या मान्य करेल त्यावेळेस आम्ही आमचा संप मागे घेऊ. आणि आमची इच्छा पण नाही आहे गोरगरिबांना वेठीस धरावं, ही आमची मुळीच असं भावना नाही, परंतु आमच्या पोटीरोजीसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे. आम्ही जे वाटप करतो त्याचे कमिशन येणाऱ्या महिन्याच्या 5 तारखेच्या अगोदर आम्हाला मिळायला पाहिजे. प्रमुख मागणी आमची अशी आहे, दरमहा मानधन स्वरूपात आम्हाला 50,000 रुपये देय देण्यात यावे, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी. धान्य वाटपाचे जे मशीन आहे POS मशीन, याला 5G यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. आणि जी काही धान्य गोदाममधून धान्य साठा आमच्याकडे येतो त्याला प्रति क्विंटल 2 किलो धान्याची घट शासनाने ग्राह्य धरण्यात यावी. कारण ते राशन दुकानापर्यंत येते, बरीचशी गळती त्याच्यातून होत जाते, हुक लागणे वगैरे, गाडीत पटकत असताना दुकानात येत असताना ते गळून जातं, तर ती 2 किलोची घट ग्राह्य धरण्यात यावी. अशा अनेक विविध मागण्या आहेत, शासनाने त्या मान्य कराव्यात अशी आमची विनंती आहे. आणि आज तशा आशयाचे एक निवेदन आजसुद्धा माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही आज देणार आहोत. आणि आमचा सनदशील मार्गाने शांततेने हा मोर्चा आजपासून सुरू झालेला आहे. नमस्कार. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन व्हावे यासाठी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस धुळ्यातून प्रारंभ. अक्कलकोट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. हिट अँड रन या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी त्वरित थांबवण्याची शिवसेनेची मागणी. विकसित भारत संकल्प यात्रेचे चिलाने ग्रामपंचायतीतर्फे स्वागत. शौर्य दिनानिमित्त भीमनगर येथील विजय स्तंभ येथे अभिवादन. चालकांविरोधात तयार करण्यात आलेला काळा कायदा रद्द करण्याची मागणी. आणि स्वस्त धान्य दुकानदारांतर्फे बेमुदत संप पुकारत शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.